अशा बऱ्याच वस्तू आपण प्लास्टिकच्या वापरतो. तर प्लास्टिकच्या वस्तू आपण का वापरतो? ते वजनाला खूप हलकं असतं, ते रंगीत असतं, प्रत्येकाला आवडतं. प्रत्येक वस्तूचे रंग वेगवेगळे असतात. प्लास्टिक वस्तू तुम्ही पहा कोणत्याही. काचेच्या वस्तू आपण वापरत नाही, कागदाच्या पिशव्या असतात, हातातून पडल्या की फुटून जातात. कागदाच्या वस्तू जर बनवल्या त्या दिसल्या तर खराब होतात. लोखंडाच्या वस्तू वापरायच्या म्हणल्या तर त्या जड असतील आणि कालांतराने गंजणाऱ्या असतात. म्हणून प्लास्टिक हे सर्वांना आवडतं आणि आज समाजामध्ये सर्वत्र प्लास्टिक आपल्याला पाहायला मिळत आहे. रस्त्यानं जर पाहिलं तर प्लास्टिकच्या ज्या पिशव्या आहेत त्या भरपूर पडलेल्या आहेत आणि हे प्लास्टिक जे आहे ते लवकर कुजत नाही. साधारणपणे 500 ते 1000 वर्ष ते तसंच जमिनीमध्ये टिकतं. लहानपणी आपण जे कुरकुऱ्याचे पुडे जे असतात त्यामध्ये जे चिप्स वगैरे असतात ते खाऊन प्लास्टिक टाकून देतो, की आज जमिनीमध्ये कुठेतरी मुरलेलेच असतं आणि तुम्ही या गोष्टी केलेल्याच आहात. तुम्ही काय, आम्ही पण लहानपणी काहीतरी चॉकलेट वगैरे खाल्लेलंच आहात. तर मला एवढंच म्हणायचं आहे तुमच्या समोर, हे जे प्लास्टिक आहे पावसाच्या पाण्यानं कुठपर्यंत जाणार, की नाल्यात जाणार, नाल्यातून समुद्रात जाणार आणि जलप्रदूषण. त्याचबरोबर जमिनीवर पडलं तर हे भूप्रदूषण होणार. याला जर आपण जाळलं तर हवा प्रदूषण होणार. तर सर्व बाजूने जर विचार केलं तर हे प्लास्टिक. आज आपण उरलेलं अन्न जे आहे ते त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकतो आणि सहज कचरा कुंडीमध्ये टाकून देतो. होतं काय, ज्या जनावरांना भूक लागलेली असते ते जनावर अन्नाच्या शोधामध्ये येतं आणि ते प्लास्टिक बॅगेसह त्यातलं अन्न आणि प्लास्टिक बॅग ते दोन्ही खाऊन टाकतात. त्याच्या पोटामध्ये अशा कितीतरी पिशव्या साचतात आणि पर्यायाने जनावर जी आहेत ते दगावतात. यामध्ये गाय असेल, शेळी असेल, अशा प्रकारचे प्राणी मरतात. मोठमोठ्या शहरामध्ये भरपूर प्लास्टिक आहे. त्या ठिकाणी नाल्या तुंबल्यामुळे जे पाणी आहे ते साचून राहतं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी शिरतं. मागे मुंबईला असा प्रकार घडला होता. हेच प्लास्टिक समुद्रात गेल्यानंतर त्या कासवांना किंवा तिथल्या माशांना हे लहान मासे किंवा जलफिश असल्यासारखे वाटतात आणि ते त्यांना खातात आणि ते खाऊन ते मरतात. परत अशी कितीतरी प्लास्टिकच्या पिशव्या त्या सागरामध्ये गेलेल्या आहेत. आज पाहिलं तर जसे पृथ्वीवर पर्वत आहेत तसेच पर्वतच्या प्लास्टिकच्या आणि टाकाऊ वस्तूंच्या बनलेल्या सागरामध्ये. आणि मग हे पाण्यामध्ये विघटन होतं याचं कालांतराने. त्यातले काही मायक्रो कण त्या पाण्यात विरघळतात आणि विरघळल्यानंतर त्या पाण्यापासून, सागरीय पाण्यापासून मीठ बनवलं जातं आणि ते परत मीठ आपणच आहारामध्ये खातो. म्हणजेच आपलं शरीर जे आहे ते परत या प्लास्टिकच्या कणांनी मिसळलं जातं आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात. त्याचबरोबर नाल्यामध्ये तुंबल्यामुळे पाणी वगैरे साचून राहिल्यामुळे मच्छरांची पैदास होते आणि मच्छरांमुळे डेंग्यूसारखे आजार वगैरे होतात. तर सर्व दृष्टीने जर विचार केला तर हे प्लास्टिक घातक आहे. त्यासाठी आपल्याला या पेपर डे निमित्त आपण प्लास्टिक ऐवजी कागदी पिशवी वापरणार आहोत आणि कागदी पिशवी बनवायला शिकणार आहोत. एवढंच बोलून या ठिकाणी बाजूला ट्यूबवेल लावायचा. पट्टी तयार झाली. आणि या बॅगच्या आतल्या बाजूला, या आतल्या बाजूला काय करायचं, हे असं चिपकवायचं. दोन्ही बाजूला जागा समान सोडा. फार जवळजवळच या पट्ट्या चिटकल्या नाही पाहिजे. दोन्ही बाजूला जागा समान सोडा आणि ही अशा प्रकारे ही पट्टी जी आहे ती व्यवस्थित चिटकावून घ्या. पुन्हा तीच कृती. या दुसऱ्या बाजूला अगदी बरोबर समान
ही अशा प्रकारे बॅग तयार झालेली आहे. काही अडचण आता